नमस्कार, मी पत्रकार सूरज पाटील. आपण आहोत पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये सूरज वन स्टार न्यूज नेटवर्कवर. आज आपण जाणून घेणार आहोत पाणी जोडा आणि पाणी वाढवा पाणी जिरवा ह्या योजना पूर्वी राबवल्या जायच्या आणि आता तीच योजना सरकार बदलले की योजना नवीन येतात असं म्हटलं जातं. या नवीन योजनेमध्ये काय नक्की होतंय, या नवीन योजनेमध्ये फायदा या महाराष्ट्रातील गावोगावात कशा पद्धतीने होतोय ते नक्की आपण पाहणार आहोत. पाणी समस्या आजही मात्र भेडसावते. जल जीवन मिशनचा भ्रष्टाचार या महाराष्ट्रासमोर आपण पाहिलेला आहे. तर बघूया आपण पाण्याबद्दलचं मिशन. नमस्कार, आपलं नाव सांगा. योगेशजी पाटील आमच्या संवेद या ठिकाणी जोडलेले आहेत रकलोजा. आपण कुठल्या पदावर काम करतायत? मी जिल्हा प्रकल्प समन्वयक म्हणून काम करतो. पालघर जिल्हा प्रकल्प समन्वयक या ठिकाणी जोडले योगेशजी. योगेशजी काय म्हणाल, मागच्या किती वर्षांपासून वॉटरशेड महोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातोय, आता सर्वत्र पाहायला मिळते ही योजना अगदी किती वर्षापासून आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये राबवली जाते? हा प्रकल्प पालघर जिल्ह्यात 2021-22 पासून राबवला जातोय आणि पाणलोट महोत्सव हा पहिल्यांदा यावर्षी राबवला जातोय. तर याच्यामध्ये पाणलोट विषयी जनजागृती होणं, गावातला माहिती पोचणं, पाणलोटचे जे कामं झाले त्याबद्दल ज्या लोकांना माहिती मिळणं हा याचा उद्देश आहे. त्याबरोबर लोकांचा सहभाग वाढणं हा मुख्य उद्देश या प्रकल्पाचा आहे. मागच्या 3 वर्षापासून आपण प्रयत्न करतायत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्याच्या किती गावांमध्ये हा प्रकल्प राबवला गेला, पाणी साठा वाढला गेला? वाडा तालुक्यात 16 गावांमध्ये 11 ग्रामपंचायतींमध्ये पाणलोटचं काम चालू आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत. तर याच्यामध्ये आज प्रगतीपथावर कामं आहेत आणि जी काही कामं राहिली आहेत त्या उर्वरित कामं ती पण लवकरच पूर्ण होतील. तर नक्कीच वाडा तालुका म्हणजे पाहिलं आपण जर 60-65 गावं आहेत, त्यापैकी 11 ग्रामपंचायती आहेत. 11 ग्रामपंचायतीपर्यंत हे पोहोचलेले आहेत. बाकी सगळ्या ग्रामपंचायती अजूनही वंचित राहतात योजनेपासून. पण ते म्हणतायत आम्ही 2021-22-23 पासून प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने होतील. तुम्हाला शुभेच्छा असतील. त्यानंतर आपल्या समिती या ठिकाणी सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क बघू शकता जोडलेले आहेत. आपलं नाव सांगा, आपण कुठल्या पदावर आणि कुठे काम करतायत? मी अजित जाधव, मी उपविभागीय जलसंधारण अधिकारी वाडा तालुका. वाडा तालुक्यातील जलसंधारण अधिकारी आहे, तालुका लेवलचं जे काम पाहत आहेत. काय समाधान व्यक्त होणार, किती वर्षापासून आपण पदभार या ठिकाणी वाडा कार्यालयाचा सांभाळला आणि वाड्याची प्रगती काय? पाणी अडवा, पाणी साठवा, पाणी जिरवा. मी आता सध्या वाडा तालुक्याच्या उपविभागीय कार्यरत म्हणून आहे. किती वर्ष? 2 वर्षापासून. तर सध्या आता पाणलोटमध्ये आपण 11 गावं घेतोय. वाडा तालुक्याचे 11 ग्रामपंचायत, 16 गावं. तर त्या 11 ग्रामपंचायत आणि 16 गावामध्ये आपण विविध कामे घेतलेले आहे, जसं की गॅबिन बंधारे, CNB, फळबाग आणि शेततळे. तर ह्या माध्यमातून आपण पाणी साठा व पाणीचे संरक्षण करतो, माती संरक्षण करतो. शेतकऱ्यांना या मागच्या 4 वर्षांमध्ये सरकारने पैसा लावला, पैसा लाखो रुपयापर्यंत पैसे खर्च केलेले. तो पैसा समाधानकारक योजना राबली का? शेतकऱ्यांना त्या लाखो रुपयामध्ये काही हजाराचे फायदे होत आहेत का? जसं की आता आम्ही फळबाग देतो, जसं की पाणी वाचवतो, तर पाणी साठा होतो. पाणी ज्या गावात थोडंसं थांबेन तुम्हाला. साधारणतः किती फळबागा या वाडा तालुक्यामध्ये, तुम्ही अधिकारी आहात, किती फळबागांना या योजनेचा फायदा आला, किती शेतकऱ्यांना? आता पार 16 गावामध्ये 16 गावामध्ये 11 ग्रामपंचायत. आता देवघर एक ग्रामपंचायत आहे, तिथे जवळपास आपण किती घेतले मॅडम? 4 नाही, फळबागचे बोलतात. फळबागचे जवळपास काहीतरी 1100 लाभार्थी आहेत या गावामध्ये. तर 1100 लाभार्थी तालुक्यामध्ये, टोटल 11,000 लाभार्थी आहेत जिल्ह्यामध्ये. हा नाही, वाडा तालुक्यामध्ये 11,000. आणि लाभार्थी किती आहेत टोटल? ठीक आहे, जो काही हिशोब असेल तुम्ही नक्की करा. परंतु जी वंचित गावं राहिलेली आहेत वाडा तालुक्यामध्ये, या तुमच्या वॉटरशेड महोत्सव मध्ये मृदा जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जो प्रोजेक्ट लावला होतो, म्हणजे पूर्वीची अगदी पाणी अडवा पाणी जिरवा सेम योजना हीच आहे का? सध्या पाणलोटचा 2.0 हा स्कीम चालू आहे वाडा तालुक्यामध्ये. त्यातले शासनाने 11 ग्रामपंचायत 16 गावं निवडलेली आहेत. तर आता पाणलोट आता हे 5 वर्षाचं जे कालावधी होतं ते पुढच्या मार्चपर्यंत
संपुष्टात येणार आहे. तर त्यानंतर पाणलोटचा PMKSY 3.0 हा चालू होईल. त्यामध्ये मग हे 16 गाव सोडून आता वाड्यातले जे राहिलेले वंचित गाव जिथे पाणी टंचाई आहे मग ते गाव निवडले जाते. पाणी टंचाई जास्तीत जास्त बहुतेक गावाला पाहायला मिळते. असा या ठिकाणी जिल्हा नाही की तिथे पाणी टंचाईच नाहीये. महाराष्ट्रामध्ये पाणी कमी आहे म्हणून मुंबईला पाणी हे ठाणे जिल्ह्यातली शहापूरमधून नेलं जातं. नक्कीच एक चांगली योजना सरकार राबवतंय, अधिकारी प्रयत्न करतायत आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंतही पोहोचवतोय की पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याची पातळी वाढवा. पाहत राहा एकत्र सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क. मी पत्रकार सूरज पाटील, वाडा, पालघर.